नसरापूर प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याचा पाय आता पुरता खोलात आलेला आहे. आरोपी भीमराव कांबळे याला सुटण्यासाठी एकही दार आता मोकळं राहणार नाहीये, कारण या प्रकरणामधला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा पुरावा हा आता कुठे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला आहे. या प्रकरणामध्ये एक असं सीसीटीव्ही मिळालेलं आहे, ज्या सीसीटीव्ही मध्ये काही प्रत्यक्षदर्शी लहान मुलं दिसतायत, ज्या लहान मुलांनी या नराधमाला हे सगळे अत्याचार करताना अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. आणि हेच या प्रकरणामधलं सगळ्यात महत्त्वाचं सीसीटीव्ही असणार आहे, जे या आरोपीच्या विरोधात सगळ्यात ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं या सीसीटीव्ही मध्ये काय आहे आणि काय घडलेलं होतं, सगळं काही जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या नंतर या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत होती. या सगळ्याच मागणीच्या पार्श्वभूमीवरती या प्रकरणामध्ये अवघ्या 15 दिवसांमध्ये आम्ही संपूर्ण गुन्ह्याचा तपास करू आणि चार्जशीट दाखल करू अशा पद्धतीचं आश्वासन तपास यंत्रणांनी दिलेलं होतं, पोलिसांनी दिलेलं होतं. त्याच आश्वासनावरती आता तपास यंत्रणा खऱ्या उतरताना पाहायला मिळतात, कारण अवघे 2 दिवस बाकी आहेत. या शेवटच्या 2 दिवसांमध्ये लवकरात लवकर जितका जास्तीत जास्त तपास करणं शक्य आहे, जेवढे महत्त्वाचे पुरावे गोळा करणं शक्य आहे, हे सगळे काही पुरावे जमवण्याचं काम सुरू आहे. पुढच्या 2 दिवसांमध्येच या प्रकरणामधलं चार्जशीट सुद्धा दाखल होणार आहे. कदाचित ते उद्या सुद्धा होऊ शकतं, कदाचित परवा सुद्धा होऊ शकतं. मात्र पुढच्या 2 दिवसात चार्जशीट येईल इतकं मात्र नक्की आहे. पण या सगळ्या प्रकरणामधला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आता कुठे हाती आलाय असं म्हणावं लागेल, कारण या प्रकरणामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 15 ते 20 ग्रामस्थांच्या साक्ष झालेल्या आहेत, जबाब नोंदवून घेतलेले आहेत. या आरोपीच्या बाबतीतली अनेक महत्त्वाची माहिती या सगळ्या ग्रामस्थांनी दिलेली आहे. कुणी त्याच्याबरोबर आतापर्यंत काहीच संभाषण झालेलं आहे, कुणी त्याला कुठेतरी जाताना पाहिलंय, कुठूनतरी येताना पाहिलंय, कुठेतरी थांबलेला बसलेला पाहिलेला आहे. हे सगळं आतापर्यंत अनेकांनी पाहिलेलं होतं, ग्रामस्थांनी पाहिलं होतं. मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे या आरोपीला एकतर अत्याचार करताना पाहणं, किंवा अत्याचार करून जाताना पाहणं, किंवा अत्याचार करायला जायच्या आधीचं जे सीसीटीव्ही होतं किंवा तो जो सगळा घटनाक्रम होता तो पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आणि याच प्रकरणामधले सगळ्यात महत्त्वाचे काही साक्षीदार, काही प्रत्यक्षदर्शी हे तपास यंत्रणांना सापडलेत. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक प्रत्यक्षदर्शी आहे, ज्यानं या नराधमाला, या चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना पाहिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण एक सीसीटीव्ही पाहतोय, ज्या सीसीटीव्ही मध्ये असं दिसतंय की ही चिमुकली पुढे पुढे चालतीये आणि हा नराधम जो आहे तो मागून हळूहळू चालत आलेला दिसून येतोय. हे त्याच लोकेशनच्या जवळपासचं सीसीटीव्ही आहे आणि तिथूनच पुढे गेल्याच्या नंतर या आरोपीला आणि या चिमुकलीला एकत्र गोठ्याकडे जाताना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिलेलं आहे. त्याची सुद्धा साक्ष या प्रकरणामध्ये नोंदवली गेली आहे. मात्र त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा एक व्हिडिओ, एक सीसीटीव्ही फुटेज आणि काही साक्षी या पोलिसांना आता मिळालेल्या आहेत. मुळात घडलेलं असं होतं की या नराधमानं ही चिमुकली जी आहे ती काही लहान मुलांबरोबर खेळत होती. गावातलं जे मंदिर आहे त्या परिसरामध्ये बरीचशी लहान मुलं खेळत होती आणि तिथूनच हा नराधम या चिमुकलीला तुला वासरू दाखवतो असं म्हटला आणि त्यानंतर ही चिमुकली त्याच्याबरोबर गोठ्यापर्यंत जायला तयार झालेली होती आणि तिथून पुढचे सगळे अत्याचार घडलेत. तर मुळात आता असं घडलंय की या नराधमानं जेव्हा या चिमुकलीला गोठ्यापर्यंत नेलं, त्याला नेताना सुद्धा काहींनी पाहिलं, काही लहान मुलांनी सुद्धा पाहिलं. आणि त्यानंतर जेव्हा हा नराधम गोठ्यामध्ये तिच्यावरती अत्याचार करत होता त्यावेळेस सुद्धा काही बाजूला असलेल्या लहान मुलांना या सगळ्याचा आवाज गेलेला होता आणि त्यांना कुठेतरी याची कुणकुण लागलेली होती आणि काहीतरी चुकीचं घडतंय की काय असं त्यांनाही जाणवलं. म्हणून ही 3-4 लहान मुलं आहेत, ज्या लहान मुलांनी या गोठ्यामध्ये जाऊन पाहिलेलं सुद्धा होतं. त्यांनी प्रत्यक्षात हा सगळा घटनाक्रम पाहिलेला होता. त्यांनी या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा विकृत इतका नराधम आहे, इतका विकृत मानसिकतेचा हा माणूस आहे की याने या चिमुकल्यांवरती, या लहान मुलांवरती, जे त्याला अडवण्याला आलेले होते, जे त्याला थांबवायचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावरतीच या नराधमानं दगड भिरकावला, त्यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तिथून हुसकावून लावलं. त्यामुळे ही मुलं तिथून निघून गेली आणि हे सगळं काही लहान मुलांनी पाहिलेलं आहे. जरी ही लहान मुलं असतील तरी सुद्धा त्यांची साक्ष या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण लहान मुलं, विशेषतः लहान मुलं ही खोटं बोलत नाहीत, लहान मुलं ही कायम खरं बोलतात. इतक्या सिव्हिअर केसमध्ये जेव्हा त्यांनी काय पाहिलं हे त्यांच्याकडून समजून घेणं, जाणून घेणं, त्यांची साक्ष नोंदवणं, हे सगळं तपास यंत्रणांसाठी मोठं आव्हान
आव्हान होतं, मात्र हे आव्हान आता पेलवलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये ही जी लहान मुलं आहेत त्यांची प्रत्यक्ष साक्ष झाली नाहीये, मात्र त्यांची ई साक्ष घेण्यात आली आहे. कारण मुळातच इतक्या सगळ्या सिव्हिअर केसमध्ये या लहान मुलांना इन्व्हॉल्व करणं, त्यांची सगळ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बसून साक्ष वगैरे घेणं, यामुळे ही मुलं कदाचित ट्रॉमटाईज झाली असती, त्यांच्यावर प्रेशर आलं असतं, ती घाबरली असती. या सगळ्याचा विचार करत या मुलांची आता ई साक्ष घेण्यात आली आहे, ज्यामध्ये या मुलांनी काय काय पाहिलंय, कुठे या नराधमाला पाहिलं, कुठे त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, कुठे त्याने त्यांच्यावरती दगड भिरकावला, हे सगळं काही या ई साक्षीमध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्याच्याच बेसिसवरती, या सगळ्याच्याच आधारावरती चार्जशीट दाखल केलं जाणार आहे. त्यामुळे आता ही केस अतिशय स्ट्रॉंग होणार आहे. आणि विशेष म्हणजे हा सगळा जो काही घटनाक्रम आहे, या मुलांनी या नराधमाला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यानं त्यांच्यावरती दगड भिरकावला, त्यांना हुसकावून लावलं, हे सगळं एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे विशेष म्हणजे. आणि हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपास यंत्रणांनी आपल्या हाती घेतलेलं आहे. हे फुटेज आतापर्यंत माध्यमांना मिळालेलं नाहीये, मात्र हे तपास यंत्रणांना मिळालंय, जे अतिशय महत्वाचं आहे. पुढच्या 2 दिवसात जेव्हा चार्जशीट दाखल होईल तेव्हा हेच सीसीटीव्ही फुटेज आणि या लहान मुलांची साक्ष, प्रत्यक्षदर्शींची साक्ष ही अतिशय महत्वाची असणार आहे. आणि या सगळ्या आधारावरती ही केस अतिशय स्ट्रॉंग होईल आणि या नराधमाला लवकरात लवकर आणि कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असणार आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांचं कौतुक केलं जातं या प्रकरणामध्ये, ज्या पद्धतीनं त्यांनी तातडीनं हा सगळा तपास केला. अवघे 2 दिवस बाकी आहेत. या 2 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल होत आहे आणि या चार्जशीट मधून नेमकं आणखीन काय काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.